बापाचं, अनुदान आमच्या हक्काचं, नागरिकाच्या बापाचं सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळालंच पाहिजे, सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 100% अनुदान मिळालंच पाहिजे. महाराष्ट्र राज्य विनांदानिक शाळा कृती समितीचा विजय असो, महाराष्ट्र राज्य विनांदानिक शाळा कृती समितीचा विजय असो. नमस्कार सर्व महाराष्ट्रातील विनाअनुदानित आणि औषध अनुदानित शिक्षक आणि शिक्षिका भगिनींनो, जवळपास 5 तारखेपासून आपल्या कायम अनुदानित कृती समितीचं आंदोलन आझाद मैदानात येथे सुरू झालेलं आहे. गरज आपल्याला सगळ्यांना आहे 100% लवकर झाली पाहिजे आपली शाळा आणि आपल्याला 100% पगार भेटला पाहिजे आणि सर्व आपली सुखी समाधानाने जगलो पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. परंतु प्रत्येकजण घरूनच इच्छा करतो आणि आझाद मैदानात येण्यासाठी दिरंगाई करतो. हे प्रत्येकाचं धोरण चुकीचं आहे. म्हणून बाबाहो, जर खरोखरीच पत्रात पाडून घ्यायचं असेल तर माझी या ठिकाणी कळकळीची सर्वांना एक आग्रहाची अशी विनंती आहे की आपण पाऊस कितीही काय असू द्या, परंतु आझाद मैदानात आल्याविना राहू नका. आणि हा एकच आठवडा आपल्या हातात आहे. जवळपास 4 ते 5 दिवसामध्ये येणाऱ्या शुक्रवार शनिवारपर्यंत अर्थ विभागाची जी महत्त्वाची बैठक असते ती बैठक निश्चित होणार आहे आणि त्यापूर्वी आपण आंदोलनाच्या माध्यमातूनच हा लढा जिंकवू शकतो. मागच्या वेळेला आपल्याला कुठंतरी एक कोरडं आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाला आपण बळी पडलो आणि आपण त्या ठिकाणी एक हरल्यासारखं झालो आणि एक आपल्या रडल्यासारखं पण झालो आहे आपण. कारण मानसिक समाधानाची वाट पाहता पाहता आपले आंदोलन जगदाळे सर तर कंटिन्यू 2 महिने त्यांच्या कोल्हापुरात त्यांनी उपाशी राहून आणि विना अनुमानी पायानुसार त्यांनी जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाची दखल लवकर सरकार घेईल अशी आशा होती. परंतु तरी पण शासनाने आपल्याला फसवणूक केलेली आहे. याची जाण ठेवून सर्वांना नम्र विनंती आहे की आपण तात्काळ जगदाळे सरांच्या पाठीशी उभं राहावं, एवढी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो.